Hello, dear students. Today we are going to learn a story. The name of the story is Grandpa's Story. Read Grandpa's story aloud. Grandpa's story. आजोबांची गोष्ट. ही गोष्ट आज आपण अभ्यासणार आहोत. टीट फॉर टॅट म्हणजे जशास तसे. Once upon a time, a camel and a jackal lived by a river near the water's edge. कोणे एकेकाळी एक उंट आणि एक कोल्हा नदीच्या काठावर राहत होते. अँड ऑन द अदर साईड ऑफ द रिव्हर देअर वॉज अ विलेज विथ फील्ड्स अँड फार्म्स. आणि दुसऱ्या बाजूला, त्या नदीच्या दुसऱ्या बाजूला एक गाव होते, शेती होती. त्याचप्रमाणे एक गाव शेती आणि एक गाव शेतीसह होते, शेतजमीनसह होते. द जॅकल वॉज व्हेरी क्लेवर. तो कोल्हा अतिशय हुशार होता. ही ट्रायड टू प्ले अ ट्रिक ऑन हिज फ्रेंड. त्याने त्याच्या मित्रावर एक युक्तीचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. त्याचा मित्र म्हणजे उंट. हू वॉज हॅपीली मंचिंग अवे हिज फूड. जो त्याचं अन्न जे आहे ते अतिशय छान प्रकारे आनंदाने रवंत करत होता. द जॅकल बिगॅन टू टेम्प्ट हिम टू गो फॉर अ शुगर केन ट्रीट इन फार्मर्स फील्ड. आणि कोल्ह्याने त्याला भुरळ पाडायला सुरुवात केली की आपण शेतकऱ्याच्या शेतीमध्ये ऊस खाण्यासाठी जाऊया. ॲट फर्स्ट द कॅमल हेजिटेटेड बट इन द एंड ही ॲग्रीड टू गो विथ द जॅकल टू रेड द शुगर कॅन फील्ड. अगोदर उंटाने टाळाटाळ केली, मात्र नंतर शेवटी तो सहमत झाला कोल्ह्यासोबत त्या शेतीमध्ये ऊस खायला जाण्यासाठी. द जॅकल सॅट ऑन द कॅमल्स बॅक अँड टू फ्रेंड्स क्रॉस द रिव्हर. कोल्हा उंटाच्या पाठीवर बसला आणि दोन्ही मित्र गेले आणि त्यांनी नदी पार केली. दे एट देअर फिल इन द शुगर केन फील्ड. त्यांनी ऊसावर ताव मारला त्या ऊसाच्या शेतीमध्ये. सडनली द जॅकल बिगेन टू हाऊल. अचानकपणे कोल्ह्याने आवाज करायला सुरुवात केली. श्श सेड द कॅमल. कॅमलने त्याला श्श असं सांगितलं. यू विल वेक द फार्मर. तू शेतकऱ्याला उठवशील किंवा जागा करशील. बट द जॅकल वेंट ऑन हाऊलिंग. मात्र तो जो कोल्हा होता तो किंचाळतच होता, आवाजच करत होता. शुअर इनफ द फार्मर अँड हिज हेल्पर्स केम रनिंग टू द फील्ड. आणि त्याने अशा प्रकारे आवाज काढला की मग शेतकरी आणि त्याचे जे मदतनीस होते ते तिथं पळत आले त्या शेतामध्ये. द नॉटी जॅकल स्लिप्ड अवे बट द पुअर कॅमल कुड नॉट डू सो. तो खट्याळ कोल्हा जो होता तो तिथून निसटला, पण गरीब उंट जो होता तो तसं करू शकला नाही. द फार्मर बीट हिम अप अँड ड्रो हिम अवे. ते शेतकऱ्याने त्याला खूप मारलं त्या उंटाला आणि त्याला तिथून पिटाळून लावलं. द जॅकल वॉज वेटिंग फॉर द कॅमल ॲट द रिव्हर साईड. आणि नदीच्या किनारी हा कोल्होबा जो होता, हुशार कोल्हा, धूर्त कोल्हा, तो तिथं त्या उंटाची वाट पाहत होता. ही सेड, सॉरी ब्रदर, बट आय एम इन द हॅबिट ऑफ सिंगिंग आफ्टर अ गुड डिनर. आय होप यू डिडंट माइंड इट मच. दिलगिरी व्यक्त करतो भावा, बट आय एम इन द हॅबिट ऑफ सिंगिंग आफ्टर अ गुड डिनर. मात्र एक चांगल्या जेवणानंतर, रात्रीच्या जेवणानंतर मी काय करत असतो, गाणं म्हणत असतो आणि गाणं म्हणण्याची माझी सवय आहे. आय होप यू डिडंट माइंड इट मच. माझी अशी आशा आहे की तू यू डिडंट माइंड इट मच, तुला ते काही मनाला लागलेलं नसावं. द कॅमल डिडंट से एनिथिंग. उंटानं काही सांगितलं नाही, काही म्हटलं नाही उंट. ही लेट द जॅकल सिट ऑन हिज बॅक अँड एंटर्ड द रिव्हर. ही लेट द जॅकल सिट ऑन हिज बॅक. उंटाने त्या कोल्ह्याला पाठीवर बसू दिलं. अँड एंटर्ड द रिव्हर. आणि त्यानं त्या नदीमध्ये प्रवेश केला. नियर द मिडल ऑफ द रिव्हर द वॉटर वॉज व्हेरी डीप. आणि नियर द मिडल ऑफ द रिव्हर, नदीच्या मध्यभागी पाणी अतिशय पाण्याची खोली जास्त होती, नदीच्या पाण्याची खोली जास्त होती. देअर द कॅमल बिगॅन टू टेक अ डीप इन द रिव्हर. देअर द कॅमल बिगॅन टू टेक अ डीप इन द रिव्हर. आणि मग उंटाने बरोबर मध्यभागी डुबकी घ्यायला सुरुवात केली. द जॅकल वॉज फ्रायटन्ड. जॅकल जो होता, कोल्हा होता, अतिशय घाबरला.
What are you doing, you silly fellow? Are you trying to drown me? What are you doing, you silly fellow? Are you trying to drown me? Are you trying to drown me? काय करत आहेस तू? तू मूर्ख मित्र आहे का माझा? तू मला बुडवतो की काय आता? बुडवत आहे की काय? नो ब्रदर, सेड द कॅमल. नाही भावा, इट्स जस्ट दॅट आय एम इन द हॅबिट ऑफ टेकिंग अ डिप इन द रिव्हर आफ्टर अ गुड मील. आय होप यू डोंट माइंड. नाही, मात्र जेवणानंतर मला एक छानशी डुबकी घ्यायला नदीमध्ये डुबकी घ्यायला आवडतं. जेवणानंतर मला डुबकी घ्यायला आवडतं आणि ती माझी सवय आहे. आय होप यू डोंट माइंड, आणि माझी अशी अपेक्षा आहे, आशा आहे की तुला त्याबद्दल काही हरकत नसावी, तुझ्या मनाला ते काही लागणार नाही. द नॉटी जॅकल लर्न हिज लेसन. ही नेव्हर ट्रबल्ड द कॅमल अगेन. तो खट्याळ कोल्हा जो होता त्याला त्याचा धडा मिळाला आणि त्याने नंतर कधीही त्या उंटाला त्रास दिला नाही. त्याने त्या उंटाला पुन्हा त्रास दिला नाही. आय थिंक दॅट यू हॅव अंडरस्टूड धिस स्टोरी माय डिअर स्टुडंट्स. Now we are going to solve the question given below the story. Now put the following pictures in a proper sequence. म्हणजे क्रमानुसार ही चित्र लावायची आहेत. आता आपण गोष्ट शिकलो की नाही? बघा, हे 1 नंबरचं चित्र आहे. नदीच्या काठावर हे 2 जण मित्र राहतात, हो की नाही? आणि नंतर मग एक मिनिट बघा, हे 1 नंबर, हे जे चित्र आहे हे 1 नंबरचं आहे. त्यानंतर 2 नंबर चित्र कोणतं असेल बाळांनो? बघा, 2 नंबरचं चित्र हे आहे. कारण इथं उंटाला एकटं सोडून हा इथं आलेला आहे आणि हा किंचाळत याचं ऊस खाणं झालेलं आहे. आता परतीचा प्रवास, याला मारणं, उंटाला आता हा मारत आहे शेतकरी, आणि आता यांचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि हे बरोबर मध्यभागी आता आलेले आहेत. अशा रीतीनं हा जो सिक्वेन्स आहे, हा जो क्रम आहे, हा क्रम आपल्याला इथं लक्षात येईल. बघा, पुढे जाऊया. कॉपी अँड ॲप्रोप्रिएट लाईन ऑर लाईन्स फ्रॉम द स्टोरी फॉर ईच ऑफ द पिक्चर्स अबोव. नाउन. रीड द फॉलोइंग वर्ड्स अँड देन पुट देम इन द प्रॉपर रो इन द टेबल. नाउन म्हणजे काय? नाम. हे तुम्हाला माहीतच आहे, मात्र थोडक्यात सांगतो की नाउन म्हणजे काय. नाउन इज डिफाईन्ड ॲज अ वर्ड विच डिनोट्स द नेम ऑफ पर्सन, प्लेस, मटेरियल, कलेक्शन and feeling is called noun. नाम म्हणजे काय की व्यक्ती, वस्तू, पदार्थ, ठिकाण, समूह, द्रव्य यांच्याबद्दल विशेष माहिती यांच्या नामाचा उल्लेख करणाऱ्या शब्दाला नाउन म्हणजेच नाम असे म्हणतात. म्हणजे नाव जे आहे ते राम, सीता हे जे आहेत ते नाउन आहे. बॉय, गर्ल, सिटी, व्हिलेज, गोल्ड, सिल्वर, ॲल्युमिनियम, ब्युटी, dirtiness, happiness, these are the nouns. Class, college, these are the nouns. आता काय करायचं आहे इथं आपल्याला? पीपल म्हणजे लोक, ॲनिमल्स प्राणी, प्लेसेस ठिकाणे, थिंग्स वी कॅन फील, सी आपण ज्या गोष्टी बघू शकतो, ज्या आपण म्हणजे आपल्याला ते भासतात, थिंग्स वी कॅन नॉट टच, सी अशा गोष्टी की आपण बघू शकत, वी कॅन नॉट टच आपण स्पर्श करू शकत नाही, मात्र स्पर्श करू शकत नाही आणि बघूही शकत नाही, अशा यांचं वर्गीकरण करायचं आहे. आता कॅमल. आता बघा, कॅमल पहिले आपण पीपल हा ग्रुप बघूया. पीपल, ग्रँडपा, फ्रेंड्स, फार्मर, हेल्पर, राधिका, दीज आर द पीपल. यांना आपण पीपल या ग्रुपमध्ये टाकणार आहोत. त्यानंतर ॲनिमल्स, कॅमल, जॅकल, इन दिस वे. प्लेसेस. आता प्लेसेस बघा, आपण प्लेसेस बघतोय. फार्म, विलेज, फील्ड. आफ्टर दॅट ओके. आपण आता थिंग्स वी कॅन फील, सी.
ज्या गोष्टी आपण पाहू शकतो, ज्या गोष्टींचा आपल्याला भास होतो ते आपण आता बघतोय, पाहू शकतो. ज्या गोष्टी आपल्याला वाटतात ते आपण बघूया आता. त्यामध्ये ॲट फर्स्ट आणि हॅबिट जे आहेत ते आपल्याला एक मिनिट. थिंग्स वी कॅन फील, सी. ट्रीट, शुगर कॅन, स्टिक. आफ्टर दॅट ओके. हे बघा, शुगर कॅन, स्टिक हे आपण बघू शकतो, बरोबर आहे की नाही. थिंग्स वी कॅन नॉट टच, सी. वी कॅन नॉट टच, वी कॅन नॉट सी. ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही आणि बघू शकत नाही, त्या कोणत्या गोष्टी आहेत. ट्रीट, हॅबिट, हॅपीनेस. In this way we have solved the question. The words in the table above are together known as nouns in English. Add 2 more words to each row in the table. The words in the table above are together known as nouns in English. याला आपण नाम असे म्हणतो आहे की नाही इंग्रजीमध्ये. and 2 more words to each row in the table. आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की ॲड 2 more words, आणखी 2 शब्द तुम्ही काय करा, प्रत्येक रांगेमध्ये वाढवा. आता समजा पीपल आहे तर टीचर, स्टुडंट आपण वाढवू शकतो. ॲनिमल्समध्ये टायगर, लॉयन. प्लेसेसमध्ये काय वाढवू शकतो आपण, सिटी, डिस्ट्रिक्ट, हो की नाही. तर त्याचप्रमाणे थिंग्स वी कॅन फील, सी. वी कॅन फील, वी कॅन सी. बॅग आपण बघू शकतो, अनुभवू शकतो डोळ्यांनी. त्याचप्रमाणे चेअर. थिंग्स वी कॅन नॉट टच, सी. ब्युटी, सॅडनेस, इट इज सॉरो, हे आपण अनुभवू शकतो. चालेल, पुढे जाऊ. सेंटेन्स बोर्ड. युजिंग वर्ड्स इन द नेबरिंग बॉक्सेस ट्राय टू मेक ॲज मेनी मिनिंगफुल सेंटेन्सेस ॲज यू कॅन. फॉर एक्झाम्पल, दे जम्प डाऊन, हॅज शी सॉल्व पझल्स, यू कॅन डू इट. दे जम्प डाऊन, हॅज शी सॉल्व पझल्स, यू कॅन डू इट. तर खाली जे शब्द आहेत त्याच्यापासून आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्सेस म्हणजेच अर्थपूर्ण वाक्य बनवायचे आहेत. डिड दे जम्प डाऊन, डू आय फ्ल्यू अवे और डू आय फ्लाय अवे, या प्रकारे बनवू शकतो आपण. कॅन यू वेक अप, विल ही सिंग सॉफ्टली, हॅव शी रेड बुक्स, हॅव वी सॉल्व पझल्स. अशा प्रकारे आपण वाक्य बनवू शकतो. बघा, एक लक्षात ठेवायचं दिलं की रिमेंबर द फर्स्ट लेटर ऑफ अ सेंटेन्स इज ऑलवेज अ कॅपिटल लेटर. युअर सेंटेन्सेस विल एंड विथ आयदर अ फुल स्टॉप और क्वेश्चन मार्क. म्हणजेच कॅपिटल लेटरने सुरुवात होणाऱ्या वाक्याची आणि त्यानंतर शेवटी एक तर क्वेश्चन मार्क लागेल किंवा मग फुल स्टॉप लागेल, म्हणजेच पूर्णविराम लागेल. आता प्रोनाउन्स बघूया थोडक्यात. प्रोनाउन्स. रीड द वर्ड्स इन द सेकंड कॉलम ऑफ द सेंटेन्स बोर्ड. या सेंटेन्स बोर्डमध्ये सेकंड कॉलम जो आहे त्याच्यामध्ये बघा हे दिसते आपल्याला, दे, आय, इट, यू, ही, शी, वी, हे सर्व प्रोनाउन्स आहेत. दे आर कॉल्ड प्रोनाउन्स. प्रोनाउन्स आर वर्ड्स दॅट स्टँड फॉर नाउन्स. दे आर यूज्ड व्हेन वी नो व्हॉट नाउन्स वी आर टॉकिंग अबाउट. नाउन म्हणजे आपण बघितलं की व्यक्ती, वस्तू, पदार्थ, ठिकाण, द्रव्य, समूह यांना देण्यात येणारं नाव म्हणजे नाउन. मात्र प्रोनाउन म्हणजे काय की नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला प्रोनाउन म्हणतात, म्हणजे सर्वनाम म्हणतात. प्रोनाउन इज अ वर्ड विच इज यूज्ड ॲज सबस्टिट्यूशन फॉर नाउन और प्रोनाउन्स आर वर्ड्स दॅट स्टँड फॉर नाउन्स. म्हणजे नामाबद्दल ते वापरले जातात. लिस्ट द इंग्लिश प्रोनाउन्स. बघा, इंग्रजी सर्वनामाची जी यादी ती अशी आहे. आय, वी, यू, ही, शी, इट, दे. वन बिलो द अदर. राईट इक्विव्हॅलंट प्रोनाउन्स इन युअर मदर टंग अगेन्स्ट इच. कम्पेअर देम. डिस्कस व्हॉट यू नोटीस. काय म्हणतात की राईट इक्विव्हॅलंट प्रोनाउन्स इन युअर मदर टंग.
आता इक्विव्हॅलंट प्रोनाउन कोणते आहेत? आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते आणि दे म्हणजे ते त्या. असं आहे. कम्पेअर देम, डिस्कस व्हॉट यू नोटीस. आणि आपण चर्चा देखील आता केलेली थोडक्यात. तर इन दिस वे वी हॅव स्टडीड टीट फॉर टॅट अँड वी हॅव ऑल्सो सॉल्व्ड द क्वेश्चन्स गिवन बिलो दिस story. I think that you have understood the story. Please do subscribe my channel, do like, share and comment the video. Thank you so much my dear students.